नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. घरकुलांच्या हप्त्यांसाठी अभियंत्याचा हप्ता बंद करा. भ्रष्ट अभियंत्यांना निलंबित करा. आझाद हिंदचा आक्रमक पवित्रा बीडीओंच्या कार्यालयात बैठा सत्याग्रह. जनसामान्यांच्या वर्दळीने सदैव गजबजलेल्या पंचायत समिती मोताळा कार्यालय आणि परिसरामध्ये आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी 16 मार्चला दुपारी अचानक बैठा सत्याग्रह आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला. घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. जनसामान्यांना घरकुल मिळाले पाहिजे. भ्रष्टाचारी अभियंत्यांना निलंबित करा. घोषणाबाजीने पंचायत समिती परिसर दणाणून गेला. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर येऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. निवेदन तक्रार स्वीकारण्यासाठी घरकुल विभागाचे अधिकारी, अभियंता उपस्थित नव्हते. त्यामुळे आझाद हिंदच्या वतीने गट विकास अधिकारी यांच्या दालनात बैठा सत्याग्रह आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर अर्ध्या तासानंतर संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होत त्यांनी निवेदन स्वीकारत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी मोताळा यांना दिलेल्या निवेदनामध्ये गरीब निराधार नागरिकांसाठी शासनाने 2018 पासून आजपर्यंत पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी योजना, यशवंतराव चव्हाण आदी घरकुल योजनांमध्ये हप्त्याचे पैसे देण्यासाठी 10 ते 15,000 रुपये भ्रष्टाचाराची मागणी संबंधित अभियंता करीत असल्याच्या असंख्य तक्रारी गरीब नागरिकांच्या दैनंदिन प्राप्त होत आहे. गरिबांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या गंभीर प्रकरणाची चौकशी करून संबंधित अभियंत्यांना निलंबित करावे. कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल संघटनेला सादर करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे. यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कमलाकर व्यवहारे, भूपेश पाटील, सुशांत पाटील, विजय साबळे पाटील, रामभाऊ व्यवहारे, अशोक बाहेकर यांच्यासह पीडित नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मोताळा तालुक्याअंतर्गत 2018 ते आजपर्यंत रमाई योजना, प्रधानमंत्री शबरी यशवंतराव चव्हाण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा विविध मंजूर घरकुलांच्या योजनेचे बांधकामाचे हप्ते देण्यासाठी संबंधित इंजिनियर व संबंधित अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पैसे मागितले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आझाद हिंद शेतकरी संघटनेकडे लेखी स्वरूपात प्राप्त झालेल्या आहे. त्याच तक्रारींची प्रत संबंधित विभाग, संबंधित बीडीओ, संबंधित सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे सुद्धा देण्यात आलेली आहे. अशा असताना सदर भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. संबंधितांना सस्पेंड करण्यात आलं पाहिजे आणि त्वरित जे लोक गरीब आहे, जे ग्राम घरकुल योजनेसाठी दैनंदिन या ठिकाणी चक्रा मारत आहेत, त्यांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही आज गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. संबंधित घरकुल योजनेचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी अद्याप इथं आलेले नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी बैठा सत्याग्रह करत आहे. जोपर्यंत ते येत नाही, आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही हा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहे. सन्माननीय जिल्हा परिषद सीईओ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील. 24 तासात आम्हाला याच्यावर कारवाई करून अहवाल सादर करतील ही विनंती आम्ही या माध्यमातून करत आहे. 48 तासात याच्यावर कारवाई नाही झाली तर या बीडीओ कार्यालयाला आम्ही या ठिकाणी ताला ठोकवून टाकू आणि हे कार्यालय बंद करू. हा इशारा आम्ही आझाद हिंदच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत.